नमस्कार, मी अनय जोगळेकर आणि आपण पाहत आहात MH48। आजच्या तारखेला जगभरात सुमारे 20,50,000 लोक करोना आजाराने बाधित झालेले आहेत आणि मृतांची संख्या 1,35,000च्या वरती गेलेली आहे। अमेरिका या करोनाच्या केंद्रस्थानी आहे। अमेरिकेमध्ये जर आपण बघितलं तर सुमारे 6 लाखाहून जास्त लोक बाधित आहेत। या 6 लाखातील 2,14,000 लोक एकट्या न्यूयॉर्क राज्यातले आहेत आणि जवळजवळ 70,000 लोक शेजारच्या न्यूजर्सी राज्यातले आहेत। अर्थात मुंबई आणि नवी मुंबई, ठाणे अशी शहरं आणि अमेरिकेतली राज्य यांची तुलना करणं योग्य होणार नाही, पण न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी ही अशी राज्य आहेत की जिथे अनेक लोक रोज कामासाठी न्यूजर्सीहून न्यूयॉर्कला जातात आणि त्यामुळे आज आपण चर्चा करणार आहोत अमेरिकेतल्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबद्दल आणि कशा प्रकारे तेथील लोक त्याचा सामना करतायत, कशा प्रकारे त्याच्यावर राजकारण रंगतंय आणि कशा प्रकारे तिथेही लोक सेवा कार्यात सहभागी आहेत। ही चर्चा आपण करणार आहोत किरण मुठाळे यांच्यासोबत, जे डोंबिवली येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत। गेले 10 वर्षांहून जास्त काळ ते अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत। शिक्षण इंजिनिअरिंगचं आहे, पण गेली अनेक वर्ष ते इन्व्हेस्टमेंट बँकिंग, फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट, फायनान्शियल क्राईम्स या सर्व क्षेत्रात काम करत आहेत। त्यामुळे आपण त्यांच्यासोबत एक या कोरोना नंतरचं जे जग असेल त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। स्वागत आहे किरण मुठाळे यांचं। गुड इव्हनिंग किरण. रात्रीचे खूप उशीर झालेला आहे तिकडे, पण आज आपण बोलणार आहोत अमेरिकेमधल्या करोना संसर्गाच्या परिस्थितीबद्दल. आणि काय सांगशील तू, आता न्यूजर्सीमध्ये आणि न्यूयॉर्कमध्ये या करोनाचं एपिसेंटर आहे अमेरिकेतलं, आणि कशी परिस्थिती आहे आजूबाजूला? खरं म्हणालास तू अनय, न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी आणि वेस्ट कोस्टला कॅलिफोर्निया हे अमेरिकेतले करोनाचे एपिसेंटर आहेत. आणि याचं कारण तेवढं साहजिक आहे. न्यूयॉर्क, न्यू जर्सी या एरियात अमेरिकेतली 2 मोठी एअरपोर्ट आहेत. तिथे जगभरातनं प्रवासी वाहतूक चालू असते. कॅलिफोर्नियामध्ये सुद्धा अशी स्थिती आहे. जगभरातली प्रवासी वाहतूक या ठिकाणाहून रोटेट होते आणि त्यामुळे प्रादुर्भाव रोगाचा या भागात जास्त वाढलेला आहे. पण 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 हा सगळा प्रादुर्भाव वाढण्यामागचं कारण, जसं आपण म्हटलं जातं की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या करोनाचा एकूणच जो आउटब्रेक गेल्या पण 3-4 महिने जगभरात आणि नंतरच्या साधारणतः महिन्याभरात अमेरिकेत बघतोय, त्यामध्ये त्यांची दरतोडीची भूमिका आहे. त्याच्यावर खास करून इथे भारतात जे लोक अमेरिकन माध्यम वाचतात, न्यूयॉर्क टाइम्स असेल, वॉशिंग्टन पोस्ट असेल, CNN असेल, त्याच्यावर सातत्याने टीका होते. तर तू एक अमेरिकेत राहणारा म्हणून तू कशा पद्धतीने अमेरिकेत सरकार आणि खास करून डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूणच या प्रकरणाच्या हाताळणीकडे बघतो? आता खरं बघशील तर समाज जीवनाचं प्रतिबिंब हे सरकारमध्ये असतं. जेव्हा करोनाची सुरुवात झाली, साधारण जानेवारीच्या पहिल्या महिन्यात बातम्या यायला लागल्या चीनच्या वुहान प्रांतातनं की करोना करोना, आणि बातम्या येत होत्या त्या साधारण सर्दी, ताप, खोकल्यासारखा आजार आहे. आणि सुरुवातीला इथे सुद्धा फार कोणी सिरियसली घेतलं नाही. म्हणजे माझ्या सकट आम्हाला वाटलं की साधा ताप आहे आणि फक्त रेग्युलर हात धुवत राहा आणि कुठेतरी चायनामध्ये चाललंय, एवढी काय काळजी करायची गरज नाही. ट्रम्पचं सुद्धा त्यावेळेचं एक ट्विट आहे की अमेरिकेत दरवर्षी फ्लूने किती लोक मरतात आणि याचा मॉर्टॅलिटी रेट किती आहे, त्यामुळे जास्त चिंता करू नका. पण जसजसे दिवस जायला लागले तसतसं याचं भीषण चित्र समोर यायला लागलं. अमेरिकेत पहिली केस साधारण जानेवारीच्या महिन्यात मिळाली. त्याच्यानंतर सरकारनी सावकाश सावकाश पावलं उचलली. अमेरिकन सरकारकडे बऱ्याच सॉफिस्टिकेटेड मशिनरी आहे. CDC आहे, एपिडेमिक इंटेलिजन्स सर्व्हिसेस आहे. त्यांच्याकडनं त्यांना नुसतं रोगाबद्दल नाही तर रोगाचा प्रादुर्भाव कसा होईल, या रोगाच्या प्रादुर्भावामागे आणि काही दुसरे अँगल्स आहेत का, किंवा हे बायोलॉजिकल वेपन्स आहे का, असे सगळे मार्गाचे शक्यता पडताळून पाहतात. ते या शक्यता जेव्हा पडताळून पाहत होते तर त्यांना अंदाज आलाच असेल की हा अत्यंत वेगाने पसरणारा रोग आहे. 14 दिवस विषाणू राहतात, नंतर कोणाच्या संपर्कापर्यंत वाढू शकतो. पण तरी सरकारनी भारत सरकारसारखा पूर्ण लॉकडाऊन केला नाही. कारण अमेरिका हे जागतिक आर्थिक केंद्र आहे. न्यूयॉर्कमध्ये सगळ्या आर्थिक घडामोडी घडतात, त्यामुळे त्यांनी स्टेप बाय स्टेप पावलं उचलली. आधी त्यांनी चायनामधनं येणारी वाहतूक बंद केली, मग एक नॅशनल हेल्थ इमर्जन्सी डिक्लेअर केली. तरी इथले
सगळे कारभार चालू होते. आम्ही ऑफिसला जात होतो. मी ऑफिसला फेब्रुवारीच्या एंड पर्यंत साधारण जात होतो. आणि अजून सुद्धा जरी तू बघशील तरी इथे प्रवासी वाहतूक चालू आहे. ट्रेन्स, बसेस सगळ्या चालू आहेत. कुठेही विमानं चालू आहेत. मी आत्ताच माझ्या मित्रांचे Instagramवर फोटो बघितले, की विमानं रिकामी आहेत, पण विमानं चालू आहेत. तर सॅनिटेशन सर्व्हिसेस चालू आहेत. पण म्हणजे आता मी याच्यासाठी तुला इंटरजेक्ट केलं कारण परवाच मुंबईत अशी घटना घडली की रेल्वे सुरू होणार म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी बांद्रा स्टेशनवर आली होती. आणि जर अमेरिकेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर संसर्ग आहे आणि न्यूयॉर्कमध्ये जवळजवळ 2,14,000 न्यूयॉर्क राज्यात पण मुख्यतः तिथल्या मेट्रोपॉलिटन भागातच ते जास्त असणार. एवढ्या मोठ्या संख्येने जर संसर्गग्रस्त लोक आहेत आणि अशा परिस्थितीत विमानं आणि रेल्वे खास करून विमानं म्हणजे जिथे तुम्ही एकमेकांच्या जवळ संपर्कात येता आणि ही शक्यता तर त्याला लोकांचा विरोध होत नाहीये का किंवा लोकांमध्ये भीती नाहीये का त्याच्याबद्दल? आता लोकांचा विरोध आता सरकारवर टीका करणं आणि सरकारचं समर्थन करणं या दोन्ही गोष्टी इकडे असतातच. पण अमेरिकेत जर का तू बघशील तर जे मोस्ट ऑफ द बिझनेसेस आहेत, जे आमच्यासारखे आम्ही घरी बसून काम करू शकतो. मी फायनान्समध्ये माझं काम घरी बसून होतं. मी मागचे 4 आठवडे घरातून बाहेर पडलेलो नाही. तसंच विमानं पण रिकामी चालतायत. पण सरकारी धोरणात्मक निर्णयानुसार विमान वाहतुकीवर किंवा ट्रेनवरती बंदी आलेली नाहीये, जशी भारतात आली. आणि आय थिंक हा एक सगळ्यात मोठा फॅक्टर आहे, की ज्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जात नाहीये. भारतात कसं क्वारंटाईन केलं, लोकांना बंद केलं, घरातच थांबा, घरातनं बाहेर पडू नका, तसं अजून इथे झालेलं नाहीये. पहिला पेशंट जानेवारी मिळाल्यानंतर न्यू जर्सी स्टेटमध्ये पार्क बंद व्हायला एप्रिल महिना उजाडला. तर या ज्या अशा रॅडिकल स्टेप घ्यायला लागतात, की आता सगळं बंद करा, लोकांनी घरातनं बाहेर पडू नका, त्या घ्यायला वेळ लागला असं मला वाटतं. पण या रॅडिकल स्टेप न घेण्यामागे काय कारण असावं असं तुला वाटतं? एक कारण असं सांगितलं जातं की कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाचा कुठलाही अनुभव नाहीये, प्रशासकीय अनुभव नाहीये. थेट ते राजकारणात आले आणि अध्यक्ष बनले. त्यामुळे कदाचित तो गोंधळ असतो. दुसरं एक त्याच्याकडे असं बघितलं जातं की अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायम सामान्य अमेरिकन नागरिकाच्या जीवापेक्षा अमेरिकेतले मोठे बिझनेस लॉबीज यांची जास्त पर्वा करतात आणि त्याच्यामुळे यांना होणारं नुकसान कमी व्हावं कदाचित. कारण प्रत्येक देशाचा पंतप्रधान अध्यक्ष यांना हा बॅलन्स करायचा आहे की एक आरोग्यविषयक प्रश्न आणि दुसरा अर्थव्यवस्था. तर याचं आकलन चुकल्यामुळे हे झालं. कशामुळे हे झालं? आता याच्यात मला 2-3 वेगवेगळे फॅक्टर वाटतात. तर अध्यक्षपदाचा अनुभव हा एक फॅक्टर असेल, पण मला वाटतं की एक लाँग टर्म निर्णय घेण्यात कुठेतरी अमेरिका या क्षणी कमी पडली. एक 30 दिवसाचा विचार करून, की आता 30 दिवस अशी पॉलिसी असली पाहिजे आणि ती पॉलिसी पूर्णपणे राबवण्यात कुठेतरी आम्ही कमी पडलो. साधारण एक निर्णय घेतला गेला, लॉकडाऊन किंवा घरी बसायची ॲडव्हायझरी दिली गेली, ती या तारखेपर्यंत असेल. आज सुद्धा व्हाईट हाऊसची ॲडव्हायझरी अवेलेबल आहे. काय तर तुम्ही घरातून बाहेर पडू नका. तुमच्या घरात म्हातारे लोकं असतील तर तुम्ही जास्त फिरू नका किंवा त्यांना संपर्कात आणू नका अशी आहे. पण मध्ये आलं की आता ईस्टर नंतर परत चालू करायचे व्यवहार. तर या सगळ्या गोष्टींमुळे एक सातत्यपूर्ण भूमिका न ठेवल्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यात हे झालं, अटकाव झाला नाही. आणि म्हटलं तसं की आर्थिक राजधानी आहे. 2 आठवड्यापूर्वी शेअर मार्केटमध्ये एका आठवड्यात 3दा सर्किट ब्रेकर लावलं गेलं. इतकं शेअर मार्केट पडलं. तर ही कधी न घडलेली घटना आहे. याच्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेचं पण मोठं नुकसान झालं. अमेरिकेचा जो सध्याचा राजकीय पक्ष आहे, सत्ताधारी पक्ष, त्याचा जो मतदार वर्ग आहे, तो बऱ्यापैकी उच्चभ्रू वर्गातून येतो. त्यांना याच्यातनं बरंच मोठं नुकसान झालं. तर आर्थिक बंदी आणणं किंवा पूर्ण प्रकारचे व्यवहार बंद करणं यांनी उच्च वर्गाचं नुकसान होण्यासारखं आहे मोठ्या प्रमाणावर. तर ते सुद्धा एक कारण असू शकतं. सरकारनी आणि मी असं म्हणणार नाही पूर्णपणे उच्च वर्गाचं कारण घेतलेलं आहे. सरकारनी स्टिम्युलस पॅकेज जाहीर केलेलं आहे. त्याच्यातनं जे कमी उत्पन्न वर्गातले लोक आहेत त्यांना प्रत्येकी जर का त्यांनी मागच्या वर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरले असतील तर त्यांना प्रत्येकी $1,200 चेक मिळालेला आहे. म्हणजे साधारणतः कुटुंबाला $3,000, 4 जणांच्या कुटुंबाला $3,000-3,500 मिळालेले आहेत. पण हे पुरेसे आहेत का? आणि मी त्या दुसऱ्या प्रश्नाकडे येतो पुन्हा की हे जे स्टिम्युलस पॅकेज जाहीर केलं गेलं म्हणजे $2 लाख कोटी पेक्षा हे जस्ट एक अंदाज द्यायला भारताची अर्थव्यवस्था $2.25 लाख कोटी ची आहे आणि अमेरिकेने हे रिलीफ पॅकेज $2 लाख दिलेलं आहे. पण ते देऊनही आता पुन्हा चर्चा होते की ते आता जे अपुरं पडणार आहे ते कदाचित या महिन्याच्या अखेरपर्यंत संपून जाणार आहे.
आणि दुसरा प्रश्न त्या संयोगाने की हे जे पॅकेज जाहीर व्हायला एवढा वेळ का लागला? म्हणजे खास करून भारतात आपण म्हणतो की आपल्याकडे अध्यक्ष व्यवस्था असायला हवी, तिथे गोष्टी पटकन घडतात. आपल्याकडे संसदेत कायदे पास व्हायला खूप वेळ लागतो, पण तिथे अध्यक्ष व्यवस्था असून हे पॅकेज काँग्रेसमध्ये पास व्हायला एवढा वेळ का लागला? इथे इथे सुद्धा आपल्यासारखंच दोन द्विगृहीय व्यवस्था आहे. एका गृहात सत्ताधारी वर्गाची मेजॉरिटी आहे, दुसऱ्या वर्गात नाहीये. आणि प्रत्येक ठिकाणी एखादं आपण जसं बघतो एखादं बिल मंजूर व्हायला इंच अडवावं लागतं, खासदार जमवावे लागतात, बहुमताकडे वाटचाल करायला लागते. तशी तिथे झाली. प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग कुठेही दिला जातो. आणि इथे सध्या अध्यक्षीय निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे राजकीय वातावरण बऱ्यापैकी पोलराइज्ड आहे. तर त्यामुळे इलेक्शन जे पॅकेज आहे ते डिक्लेअर करायला थोडा उशीर झाला. पण त्याच्यात एक दुसरा फॅक्टर असा आहे की पहिल्यांदा अध्यक्षांनी नॅशनल हेल्थ इमर्जन्सी डिक्लेअर केली आणि त्याच्यानंतर नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर केली. या गोष्टी सरकारला अधिकचा जो फंड असतो, शिल्लक ठेवलेला जो फंड असतो त्याला ऍक्सेस देतो. तर सरकारला तो फंड लवकर वापरता आला आणि त्या फंडातनं सरकारला स्टिम्युलस पॅकेज किंवा ऍडिशनल पॅकेज कोरोना बरोबर फाईट करायला लढायला लागलं. आता जर का हा मुद्दा झाला की हे फंड इनफ आहे का, जो $1200 चेक दिलाय तो इनफ आहे का, तर याच्यात आता लोक घरी बसलेत. ऑनलाईन शॉपिंग बंद आहे, बाहेर जाऊन हॉटेलात जाणं बंद आहे, बाहेरचे ऍडिशनल खर्च बंद आहेत. जर का तुम्हाला कमीत कमी खर्चात निभावायचं असेल तर बाकीचे खर्च थांबवून $1200 मध्ये कमी मध्यम वर्गाला पुरेसा आहे. आणि सरकार त्या दृष्टीने सरकारने आणि बँकांनी नाही पॉलिसी लेवलवरती पण पावलं उचललेली आहेत की जसे घराचे हप्ते हे त्यांनी पुढे ढकललेले आहेत, तुम्हाला त्याच्यात सूट मिळू शकते. तर त्या दृष्टीने पॉलिसी लेवलवरचे जे निर्णय आहेत त्यांनी उच्च मध्यम वर्गाबरोबर खालच्या वर्गाला सुद्धा फायदा होऊ शकतो. पुन्हा आता दोन प्रश्न राजकारणाचा, कारण हा राजकारण आपलं राजकारण आणि त्यांचं राजकारण हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. एक आपल्याकडे कायम पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली जाते की ते प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत, ते पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत नाहीत, ते थेट जनतेशी बोलतात आणि याच्यावरनं अनेकांना पोटदुखी होते. अमेरिकेत याच्या विरुद्ध चित्र आहे की रोज किंवा दर आठवड्यात 2-3 वेळा तरी माझ्या माहितीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प हे 2-2 तासाच्या पत्रकार परिषदा घेतात. अर्थात त्या पत्रकार परिषदेत त्यांच्या सोबत बरेच लोक असतात, पण 2-2 तास पत्रकार परिषदा चालतात. तरी मग अमेरिकेत अशी परिस्थिती का की पत्रकार सगळी उत्तरं सगळ्यांना देऊनही काय एवढी टीका आणि काय एवढं असतं? ते एक आपल्याकडे म्हणतो आपण तसं पूर्वाश्रमीचं ओझं तुम्हाला घेऊन चालायला लागतं. तसं अध्यक्षांचं तुम्ही करिअर बघितलं तर त्यांचं करिअर तुम्हाला एडी आणि बीसी सारखं राजकारणाआधी आणि राजकारणानंतर असं तुम्ही जर का विभागलं तर त्यांच्या बऱ्याचशा आधीच्या ज्या गोष्टी आहेत राजकारण आधीच्या त्या घेऊन त्यांच्यावरती राजकीय अध्यक्ष निवडणुकीत भरपूर टीका झाली. अध्यक्ष निवडणुकीच्या वेळेला जेव्हा हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढत होती तेव्हा वातावरण अतिशय पोलराइज झालं होतं. आणि जगभराप्रमाणे मीडिया हा बहुतांशी वेळा एका बाजूला झुकलेला होता. बरोबर. त्यामुळे कुठलीही गोष्ट केली तरी त्यांना एका विशिष्ट चष्म्यातनं बघायची दोन्ही बाजूच्या मीडियाला सवय. आता इथे सुद्धा एक आणि हे भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये तंतोतंत लागू पडत नाही, कारण भारतीय राईट विंग आणि लेफ्ट विंग हे स्पेक्ट्रम वेगळे आहेत आणि वेस्टर्न वर्ल्डमध्ये राईट विंग आणि लेफ्ट विंग हे स्पेक्ट्रम वेगळे आहेत. पण इथे एक अध्यक्षांच्या बाजूचा आणि अध्यक्षांच्या विरोधाचा असा एक मीडिया आहेच. आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट केली की त्याला एकतर योग्य किंवा विरुद्ध असं रंग देण्याचं स्वरूप आहे. म्हणजे याची 2-3 काही खूप चांगली उदाहरणं आहेत. म्हणजे जेव्हा ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशननी ट्रॅव्हल बॅन केला होता की काही हाय रिस्क झोन कंट्रीज मधनं अमेरिकेत कुठलेही प्रवासी येण्यास निर्बंध केला होता, तर त्याला दोन्ही बाजूंनी रंगवण्यात आलं. पण वास्तविकता अशी होती की ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशननी ज्या देशांवरती बंदी आणली होती ते देश हाय रिस्क हे प्रिव्हियस ऍडमिनिस्ट्रेशननी क्लासिफाय केले होते. तर सांगायचा मुद्दा हा की दोन्ही बाजू तेवढ्याच अतिरंजित करून सांगतात. पण आता आणखीन एक मुद्दा वादाचा जो भारतातही हळूहळू दिसत आहे, अजूनपर्यंत फुल फ्लो राजकारण सुरू नाही झालंय, पण केंद्र विरुद्ध राज्य. म्हणजे आपल्या इथे हे सगळं दिसतं की पंतप्रधान चांगलं काम करतायत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करतायत का ममता बॅनर्जी चांगलं काम करतायत, मग केंद्र सरकार राज्याला पुरेशी मदत करतंय का नाही करत आहे, राज्य सरकारचं लॉकडाऊन आधी घोषित केलं जातं मग केंद्र सरकार आधी लॉकडाऊन करतं. तसं अमेरिकेत एक चित्र दिसतं की खास करून
म्हणजे मला न्यू जर्सीचं माहिती नाही, पण न्यूयॉर्कचे गव्हर्नर आहेत कोमो, त्यांच्याबद्दल खूप जण खूप स्तुती करतात की ते खूप अहोरात्र मेहनत करतायत, ते रोज सगळ्या लोकांना ऍड्रेस करतायत, जनतेला संबोधन करतायत. आणि म्हणजे न्यूयॉर्कमध्ये 2,14,000 केस असूनही कोमो यांचं कौतुक होत आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली जाते अध्यक्ष असून. मग न्यूयॉर्कसाठी जबाबदार कोण? ट्रम्प जबाबदार का कोमो जाऊन? अध्यक्षीय राजकारणात की राज्य सरकारवरती बऱ्यापैकी जास्त जबाबदारी आहे. कारण हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन, पोलीस हे सगळं राज्य सरकार चालवतं. राज्यातली हॉस्पिटल्स कशी चालू ठेवायची आहेत, राज्यातल्या एसेन्शियल सर्व्हिसेस कशा चालू ठेवायच्या आहेत, त्याच्यानंतर राज्यातले पोलीस सिस्टम कशा राबवायच्या आहेत, हे सगळं राज्य सरकार ठरवतं. तर अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी ही स्टेट गव्हर्नरवर असते. पण आता जर का तुम्ही हा विचार केला तर इतका अनप्रेसिडेंटेड इश्यू आहे, याच्यात न्यूयॉर्क स्टेटवरती खूप जास्त लोड आहे. आणि आपण 1 मिनिट राजकारणाचा मुद्दा जरी बाजूला ठेवला, तरी इथे एक केंद्र आणि राज्य यांच्या समन्वयाचं एक चांगलं उदाहरण आहे. न्यूयॉर्कमध्ये जशा केसेस वाढत चालल्या, तसं केंद्र सरकारने किंवा फेडरल गव्हर्नमेंटनी अमेरिकन नेव्हीची एक शिप इथे पाठवली आणि इथे 1,000 बेड्सचं हॉस्पिटल उभं करायला त्यांनी युद्ध पातळीवरती मदत केली. बरोबर. तर पण त्याच्यावर मी एक 5 मिनिटं राजकारणाचा मुद्दा विषय असा इतका गंभीर असल्यामुळे मी याच्यातलं राजकारण बाजूला ठेवून याच्यात चांगला समन्वयाचा एक पॉझिटिव्ह इश्यू बघेन. ठीक आहे. चालेल. पण मग आता आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया की डोनाल्ड ट्रम्प हे जगातल्या खूप कमी राजकीय नेत्यांपैकी आहेत की जे या कोविड-19ला खुलेआमपणे चायनीज व्हायरस असं म्हणतात. आणि त्यांचं तसं म्हणण्यामुळे भारतातल्या एका वर्गाला खूप मोठा आनंद होतोय की अरे कोणतरी तर आहे की जो त्याला चायनीज व्हायरस म्हणतोय आणि आपणही तसं केलं पाहिजे. दुसरा त्याला जोडून मुद्दा येतो की डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे हायड्रोक्लोरोक्विनच्या सप्लायसाठी मागितलेली मदत असो, ते देण्यासाठी त्यांच्या स्टाईलमध्ये ट्विटरवरनं थोडंसं हे नाही दिलं तर कॉन्सिक्वेन्सेस का नाही होणार वगैरे असं हे असतं. आणि दिल्यावर मग मोदींचं आणि भारताचं केलेलं कौतुक होतं की अमेरिका हे विसरणार नाही. तर याबद्दल एक अमेरिकेत भारताकडे कशा पद्धतीने बघितलं जातंय आणि एक भारतीय म्हणून तुला हे लोकांच्या वागण्यामुळे ते नोटीस होतंय? तर याच्यात पहिला प्रश्न होता की तो हायड्रोक्लोरोक्विन कसं इथे आलं गेलं. तर इतक्या कठीण नावाचं ते औषध आहे. त्याच्यात मी बरेचसे मुद्दे वाचले आणि प्रत्येक राजकीय नेत्याची एक बोलायची पद्धत असते. तर तुम्ही डोनाल्ड ट्रम्पची आदल्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की हायड्रोक्लोरोक्विन आम्हाला पाहिजे, नाही मिळत आम्ही विल रिटालिएट. आणि जेव्हा भारत सरकारने पुरवठा देण्याचे आश्वासन दिलं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी डोनाल्ड ट्रम्पचं ट्विट होतं की इंडिया इज अवर बेस्ट फ्रेंड, विल फाईट दिस टुगेदर आणि एव्हरीथिंग. तर याच्यात मला असं वाटतं की जसं ऑफिसमध्ये तुमचं पर्सनल अलाइनमेंट किंवा व्यक्तिगत संबंध जितके कामाला येतात, तसेच जरी राजकीय स्तरावरती तुमचे म्हणजे देशांचे जरी डिप्लोमॅटिक रिलेशन्स असतील, पण तरी हेड ऑफ द स्टेट म्हणून अध्यक्ष आणि पंतप्रधान यांचे जे पर्सनल लेवलवरती कनेक्शन आहे, त्यांनी खूप मोठा इम्पॅक्ट होतो. आणि हा इम्पॅक्ट आपण प्रजासत्ताक दिनाच्या निवडणुकीच्या वेळेला पण बघितलाय. मी पहिल्या प्रश्नाकडे येईन की चायनीज व्हायरसनं. चायनीज व्हायरसची मजा अशी आहे की आता मला माहित नाही डोनाल्ड ट्रम्पकडे अध्यक्षांकडे काय माहिती आहे की त्याच्या आधारावरती ते चायनीज व्हायरस म्हणतात. त्यांना सीडीसी इन्फॉर्मेशन देतं, त्यांना सेंटर फॉर एपिडेमिक इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन देतं. तर त्यांना कुठल्या पद्धतीची माहिती मिळते आणि त्याच्या आधारावरती ते चायनीज व्हायरस म्हणतात माहित नाही. पण जोपर्यंत ठोस पुरावा नाही तोपर्यंत चायनीज व्हायरस म्हणणं हे एथिकली तरी बरोबर आहे असं मला वाटत नाही. भारतातल्या एखाद्या वर्गाला आनंद होत असेल, पण उद्या समजा ही वेळ आपल्यावर आली तर आपण काय करणार? पण त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यात 2-3 चुका मी मान्य करू शकतो की चायनीज गव्हर्नमेंटनी लवकर डिक्लेअर केलं नाही की याच्यात ह्युमन टू ह्युमन कॉन्टॅक्टमुळे हा रोग पसरतोय. WHO चायनाला समर्थन दिलं. चायनीज गव्हर्नमेंटनी हुबई प्रांत लवकर बंद केला नाही. ते बाकीच्या देशांना ऍडव्हायझरी पाठवल्या नाहीत. तर याच्यात काही चुका आहेत. पण आता जेव्हा धूळ खाली बसेल तेव्हा या चुकांचं ऑब्जेक्टिव्हली अनालिसिस होईल, वस्तुनिष्ठपणे अनालिसिस होईल, तेव्हा कळेल आपल्याला की हा खरंच चायनीज व्हायरस आहे की नाही. किरण तू डोंबिवलीचा आहेस आणि आपण लहानपणापासून डोंबिवली फीवर बघत आलो. याचा अर्थ काही तो डोंबिवलीच्या लोकांनी पसरवला असं होत नाही. पण त्यामुळे की आपण जो स्पॅनिश फ्लू जो त्याचा उद्रेक झाला होता याच्या आधीचा पॅन्डेमिक, तर तसा हा व्हायरस जर चीन मधून आला असेल तर त्याला चायनीज व्हायरस म्हणायला काय चूक आहे? ही डोनाल्ड ट्रम्पची आर्ग्युमेंट आहे. ही तुला पटतंय का? म्हणजे ठीक आहे चीननी पसरवला का नाही हा वेगळा मुद्दा झाला. आता
मी थोडं वेगळ्या प्रकारे सांगतो. भारतात आपण राहतो आणि भारत हा बऱ्यापैकी होमोजिनियस कंट्री आहे. आपण सगळे एकसारखेच आहोत. पण जेव्हा आपण वेस्टर्न वर्ल्डमध्ये राहतो आणि खास करून अमेरिका, न्यूयॉर्क, लंडन, सॅन फ्रान्सिस्को अशा मल्टी रेशियल देशांमध्ये, मल्टी रेशियल शहरांमध्ये तिथे कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टीला, साधारण रोगाला एखाद्या वंशाचं नाव देणं हे खूप समाजशास्त्रीय दृष्टी वाईट आहे. एखाद्या ठराविक समाज गटावर त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. उद्या त्या लोकांना आणि झालंय आता की त्या लोकांना कुठे कुठे द्वेषाचा, हेट क्राईमचा सामना करायला लागलाय. तर ते थोडं धोकादायक आहे अशा पद्धतीने हेड ऑफ द स्टेटनी म्हणणं. आणि असा नंतर विचार कर की काही दिवसांनी याचे किती दूरगामी परिणाम होतील. फक्त आणि हे आता कशासाठी म्हणतायत, चायनाने का केलं, याच्या मी बऱ्याच थिअरी वाचल्या. का तर इकॉनॉमिक ऍडव्हान्टेजसाठी. पण याचं तू परसेप्शन बघ लॉंग टर्म, की आता काय होतंय की चायना मधले जे मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहेत ते कदाचित तिकडनं उठून दुसऱ्या कुठल्या तरी अजून लो कॉस्ट कंट्रीमध्ये जाऊ शकतात. याचा चायनीज इकॉनॉमीवर पण तेवढाच परिणाम होऊ शकतो. तर याचा जेव्हा ऑब्जेक्टिव्ह अनालिसिस होईल तेव्हा आपण वाट बघू. आपण आता अर्थव्यवस्थेकडे, कारण तू खास करून फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट आणि ठीक आहे कदाचित जिओ पॉलिटिकल लेवलची रिस्क मॅनेजमेंट विषय नसेल, पण या सगळ्यात जेव्हा जग हळूहळू बाहेर येईल, तर चीनला जर 3 महिने लागले तर बाकीच्या देशांना 5 महिने, 6 महिने आणि कदाचित मग आणखीन एक क्वार्टर त्याच्यानंतर, तर तोपर्यंत जीडीपी ग्रोथ रेट निगेटिव्ह मध्ये राहील असं म्हणतायत. जे देशांच्या डोक्यावरचं कर्ज आहे त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर वाढ. खूप सारे बिझनेसेस बँकरप्ट होतील किंवा अशा परिस्थितीत म्हणजे ज्याला रोड टू रिकव्हरी म्हणतो, हे तू कशा पद्धतीने बघतो, की काय त्यातनं कशा प्रकारे जग वाटचाल करू शकेल? मला वाटतं एक बिझनेसेस एक मोठा हिट घेत आहेत. आणि याचं एक चांगलं पॅरामीटर आहे की ग्लोबल शेअर मार्केट्स. ग्लोबल शेअर मार्केट्स हे खूप फास्ट खाली गेले. जेव्हा सुरुवात झाली फेब्रुवारीचा दुसरा तिसरा आठवडा ते मार्चचा तिसरा आठवडा, चौथा आठवडा शेअर मार्केट खूप गतीने खाली जात होते. पण जसं जसं कर्व फ्लॅटन व्हायला लागले किंवा जसे जसे कर्व डिक्रीज व्हायला लागले, तसं तसं शेअर मार्केटनी परत उसळी घ्यायला लागलेली आहे. तर आता याच्यात 2 महत्वाचे फॅक्टर आहेत. एक म्हणजे देशाची अर्थव्यवस्था किती स्ट्रॉंग आहे आणि दुसरं म्हणजे देशाच्या इकॉनॉमिक पॉलिसीज किती स्ट्रॉंग आहेत. तर जसं अमेरिका आहे की इकॉनॉमिक पॉलिसी खूप स्ट्रॉंग आहे. डॉलरचा रेट बाकी देशाच्या करन्सीमध्ये खूप चांगला आहे. तर अमेरिकेला बराच कमी वेळ लागेल याच्यातून वर यायला. पण तू जर का युरोपियन झोनवरती बघितलंस की जिथे 20-22 देश एकच करन्सी वापरतात आणि स्पेन आणि इटली सारखे देश यांनी मेजर हिट घेतलाय. इटलीमध्ये त्यांनी 3 महिन्याची डेट पेमेंट सस्पेंड केली आहेत. तर त्याच्यामुळे या देशांना खूप मोठा फटका पडेल आणि त्याचा परिणाम पूर्णपणे युरोझोन करन्सी जी आहे त्यांच्यावर होईल. ते युरोमधले जे जास्त स्ट्रॉंग करन्सीचे देश आहेत, नेदरलँड, जर्मनी, फ्रान्स, नॉर्डिक कंट्रीज, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा जो आता प्रत्यक्ष परिणाम झाला नाही तो दूरगामी परिणाम होईल. कारण त्यांना इटली आणि स्पेन सारख्या देशांना मदत करायला लागेल. आणि त्यांची ओव्हरऑल लाईफ एक्सपेक्टन्सी आणि ऍव्हरेज एज पॉप्युलेशनचं हे जास्त असल्यामुळे तो पुन्हा त्यांना एक तरुण किंवा ज्याला काम करणारी लोकसंख्या आहे तिचं प्रमाण कमी असल्यामुळे तोही फटका त्यांना जाणवेल. पण जसं आतापर्यंत अमेरिकन लोक स्वतःला म्हणजे ते स्वतःला त्याच्याबद्दल अभिमान असतो की खास करून दुसऱ्या महायुद्धानंतर असेल, कोसोबो युद्धानंतर असेल, फाईट अगेन्स्ट टेररिझम असेल, म्हणजे ज्याच्याकडे बाकीच्या देशातले लोक अमेरिकेकडे आक्रमक म्हणून बघतात, पण अमेरिकेच्या बऱ्याच लोकांना असा एक अभिमान असतो की जेव्हा जग संकटात असतो तेव्हा अमेरिका मदतीला धावून जाते. आज अशी परिस्थिती आहे का, कारण डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण पुटिंग अमेरिका फर्स्ट आहे, म्हणजे तर अशी जी विसंगती आहे त्याच्यात अमेरिका असा रोल काही प्ले करू शकेल का पोस्ट कोविड क्रायसिस? आता आपण एप्रिलचा महिना चालू आहे. 6 महिन्यात नवीन परत निवडणुकांची वाट बघतोय. 8 महिन्यात एक नवीन राष्ट्राध्यक्ष या देशाला मिळेल. 8 ते 9 महिन्यात. मागच्या 4 वर्षातलं सध्याच्या अध्यक्षांचं धोरण बघितलं तर आधीची जी मागच्या 30-40 वर्षांचं धोरण होतं, अमेरिकेने निकारागुआत इंटरव्ह्यू केलं, मिडल ईस्टमध्ये केलं, साऊथ अमेरिकेत केलं, क्युबामध्ये केलं. या अध्यक्षांनी कुठल्याही देशात इंटरव्ह्यू केला नाही. डोनाल्ड ट्रम्पनी अफगाणिस्तानमध्ये सैन्य मागायला सुरुवात केली. नॉर्थ कोरियाला याच्यावर आणलं, चर्चेच्या टेबलवर आणलं. तर सध्याच्या अध्यक्षांची पॉलिसी ही
जगाचं पोलिसिंग किंवा जगात बाहेर जाऊन करण्यापेक्षा माझ्या देशाला मी कसं पुढे आणीन किंवा माझ्या आधी माझी प्रायोरिटी माझ्या देशवासी आहेत अशी आहे. तर फर्स्ट वर्ल्ड कोरोना क्रायसिसमध्ये रादर करंट कोरोना क्रायसिसमध्ये एक आहे महत्वाचं की औषध आणि मेडिकल फॅसिलिटीज. त्याच्यात मला वाटत नाही की अमेरिका अदर दॅन रिसर्च फार काही कॉन्ट्रीब्युट करेल. आणि दुसरी गोष्ट आहे इकॉनॉमी. त्याच्यात सुद्धा अमेरिकेची इकॉनॉमी सध्या एवढी खाली खाली जात असल्यामुळे, अमेरिकेला स्टिम्युलस पॅकेज देत असल्यामुळे आणि नवीन निवडून आल्यानंतर पहिल्या वर्षातली प्रायोरिटी स्वतःची अर्थव्यवस्था सुधारण्याकडे असल्यामुळे मला वाटत नाही की अमेरिका नजीकच्या काळात जगाला काही नवीन मदत करून अर्थव्यवस्था सुधारेल. ठीक आहे. बरं आता आपण आता शेवटाकडे वळतोय. काही 1-2 वैयक्तिक प्रश्न विचारतो. एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून तू लहानपणापासून कार्यरत आहेस आणि अमेरिकेत गेल्यावरही हिंदू स्वयंसेवक संघ, सेवा इंटरनॅशनल अशा सर्व संस्थांच्या माध्यमातून तू वेळोवेळी जेव्हा काही नॅचरल कॅलॅमिटीज येतात अशा प्रश्नात तू सहभागी असतो. या वेळेला सेवा इंटरनॅशनल किंवा म्हणजे संघाच्या ज्या संस्था आहेत त्या किंवा इन जनरल ज्याला इंडियन डायस्पोरा म्हणता येऊ शकेल, त्यातल्या संस्था कशा प्रकारे काम करतायत आणि कशा प्रकारे आउटरीच करतायत? कारण खास करून जे भारतीय लोक आहेत की जे नुसत्या लॉंग टर्म व्हिसावर आहेत अमेरिकेत, त्यांच्यासाठी त्यांना हे पैसे मिळणार आहेत की मला माहिती नाही, पण त्यांच्यासाठी तग धरून राहणं अमेरिकेत 2-3 महिने जर नोकरी गेली असेल तर ते कठीण आहे. कशा प्रकारचे अडचणी? मी याचं उत्तर देण्याच्या आधी 1 मिनिट फक्त बोलीन. आणि तुला ऐकू येतंय? हो, येतंय. बोल. याचं उत्तर देण्याच्या आधी 1 मिनिट फक्त बोलीन. या क्रायसिसमध्ये सगळ्यात महत्वाचं मला कोणाचं कौतुक करायचं असेल तर इंडियन आउटपोस्ट म्हणजे इंडियन एम्बसी, राजदूतावास आणि कॉन्सुलेट. मी 11 वर्ष अमेरिकेत आहे, पण मागच्या 3-4 वर्षात कॉन्सुलेट आणि एम्बसीनी एवढं भरीव आणि प्रशंसनीय कार्य केलेलं आहे जे मी आतापर्यंत त्या वर्षात बघितलं नाही. त्यांचा आउटरीच आहे ते लोकांपर्यंत पोहोचतायत, लोकांना काय मदत पाहिजे का बघतायत आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टी की सोशली डिस्टंट बट व्हर्च्युअली कनेक्टेड. तुम्ही लांब राहा पण कनेक्टेड राहा. त्यांनी शेमारू मूव्हीजचं फ्री सबस्क्रिप्शन दिलं 2 आठवड्यासाठी की फक्त घरात बसा आणि मूव्हीज बघा. आणि अमेरिकेतला नोकरी करणारा जो गट आहे तो तरी बऱ्यापैकी चांगला आहे कारण ते H1B वर आहे, त्यांना चांगला पगार आहे, तो उच्च मध्यमवर्गीय गटात मोडतो. पण अमेरिकेतला सगळ्यात कठीण परिस्थितीत असणारा गट असेल तो भारतीय विद्यार्थ्यांचा आहे. साधारण 2 लाख भारतीय विद्यार्थी अमेरिकेत आहेत. आणि त्यांच्यासाठी इंडियन एम्बसीनी इंडियन स्टुडंट हब नावाची एक वेबसाईट चालू केली, त्यांच्या थ्रू त्यांना ते मदत करतात. सेवा इंटरनॅशनल ही अमेरिकेत काम करणारी संघटना आहे आणि त्याचा फोकस अमेरिकन लोकांसाठी आहे. तर सेवा इंटरनॅशनलनी बऱ्याच ठिकाणी फंड रेझिंग केलंय अशा लोकांसाठी की ज्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या, ज्या लोकांना रेग्युलर जेवायला मिळत नाही, त्यांना सरकारी अन्नछत्र किंवा किचन सूप असतं इथे, तर त्याला कसं फंडिंग करता येईल आणि त्यांचे जेवण कशी चालू ठेवता येईल हे बघण्यासाठी सेवा इंटरनॅशनल छोट्या स्तरावर मास्क बनवणं, ग्लोव्स वाटप करणं, इसेन्शियल सर्व्हिस म्हणजे पोलीस आणि मेडिकल फॅसिलिटीजना जेवण देणं या गोष्टीत खूप आघाडीवर आहे. आणि सेवा इंटरनॅशनल खूप चांगला उपक्रम केलाय तुम्हाला सांगायला वाटेल की जसा एक पेशंट बरा झाला आणि 14 दिवस तो बरा असल्यानंतर त्याच्या जे प्लाझ्मा सेल्स आहेत किंवा ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्याचा वापर करून एखाद्या आजारी पेशंटला ट्रीट करता येईल असा रिसर्च चालू आहे. तर एखादा पेशंट जर का बरा झाला असेल तर त्याचे प्लाझ्मा सेल्स कलेक्ट करून त्याची प्लाझ्मा बँक बनवायचा उपक्रम सेवा इंटरनॅशनलने चालू केला आहे. तर त्याचा फायदा खूप लॉंग टर्म आणि बऱ्याच देशांना होऊ शकतो. शिवाय सेवा इंटरनॅशनल आणि हिंदू युवा स्वयंसेवक संघाचीच एक स्टुडंट विंग त्यांनी कलेक्टिव्हली इथल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी एक उपक्रम चालू केला आहे. तो सुद्धा एक 6-7 वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेला आहे की त्याच्यात विद्यार्थ्यांना त्यांचे विजाचे प्रश्न असतील तर त्यांनी कुठे विचारावे, त्यांना जर का राहायचा प्रश्न असेल तर कुठे विचारावा. काही केस राहिल्या की एखादा विद्यार्थी कोविड-19 पॉझिटिव्ह आला आणि त्याला त्या घरात राहता आलं नाही कारण एका घरात खूप जास्त विद्यार्थी होते, तर त्याला कुठे राहायची सोय केली पाहिजे. मुलांना गाड्या नसतात त्यामुळे घरात बाहेर जाता येत नाही, त्यांना कसं जेवणाचं सामान आणून देता येईल. तर या सगळ्या गोष्टींवरती सेवा इंटरनॅशनली वेगवेगळे ऍक्शन ग्रुप बनवलेले आहेत. हे सेंट्रली नॅशनल लेवलवर कोऑर्डिनेट होतात. मी सुद्धा त्या एका कोऑर्डिनेशन ग्रुपचा भाग आहे आणि त्याच्यातनं सगळ्या भारतीय विद्यार्थ्यांना मदत केली जाते. तर संघाचं जे धोरण आहे की समाजातल्या सगळ्या घटकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, ते धोरण इथे पण तेवढ्याच प्रभावाने पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
पण हे करताना फक्त तुम्ही भारतीय लोकांकडे बघताय का जे अमेरिकन नागरिक आहेत ज्यांचेही काही अडीअडचणी त्यालाही तुम्ही मदत करायला काही प्रयत्न केला? समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायचा प्रयत्न आहे. जेव्हा फंड रेझिंग झालं, तेव्हा किचन सूप मध्ये ते फंड रेझिंग गेलं, की जे कमी उत्पन्न गटातल्या लोकांसाठी पोहोचलं. त्याच्यात भारतीय बिलकुल मोडत नाही. तर आणि आता आम्ही अमेरिकेतच राहतो, आम्ही इथल्याच समाजाचा घटक आहोत. तर याच्यात भारतीय वेगळे काढून त्यांना मदत करणं हे काहीशा समाजाच्या संस्कारांशी सुसंगत नाही. मल्टीरेशियल सोसायटी आणि हा. त्याच्यामुळे असं प्रत्येक स्वतःपुरतं काम करणं. या शेवटचा प्रश्न, या सगळ्या ह्याच्यात भारतीय डॉक्टर्स आणि पॅरामेडिक्स आणि हे सगळं यांचं काम, कारण त्यांची संख्या तुलनेने, जरी भारतीयांच्या लोकसंख्येच्या तुलनेने त्यांची संख्या जास्त आहे अमेरिकेतल्या मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये, त्यांचं काम उठून दिसतंय का आणि त्याचं अप्रिसिएशन किंवा हे केलं जातंय का लोक? हो, बिलकुलच. बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये आता इथे फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन सुद्धा खूप भारतीय वंशाचे डॉक्टर आहेत. आणि ते मी आजच एका मैत्रिणीशी बोलत होतो. ती स्वतः याच वर्षी डॉक्टर झाली आणि ती आता हॉस्पिटलमध्ये डिप्लॉईड आहे. तर ती डायरेक्टली कोविड-19 पेशंटवर पूर्णपणे काम करत नाही, पण ती वन ऑफ द ऑक्झिलरी सर्व्हिसेस आहे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही, कारण कोविड-19 जरी चालू असलं, तर त्यावेळेला बाकीचे डॉक्टरचे जे बाकीचे डे टू डे बिझनेस आहेत ते पण चालू असतात. तर डॉक्टर या सगळ्या प्रकारात पूर्णपणे आघाडीवर आहेत. भारतीय वंशाचे डॉक्टर न्यू जर्सी, न्यूयॉर्क एरियात तर खूपच आहेत आणि त्यांचं काम खरंच प्रशंसा करण्यासारखं आहे. मेयर्स ऑफिसकडनं किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडनं, स्टेट ऑफिसेसकडनं सुद्धा त्यांना कमोडेशन लेटर्स वगैरे मिळत आहेत. या सगळ्याचा म्हणजे भारत अमेरिका संबंधांवर ह्याची सगळ्याची दखल घेतली जाते आणि त्यामुळे तुला असं वाटतं का, जेव्हा या सगळ्यानंतर हे साहजिकच आहे, प्रत्येक देश स्वतःची अर्थव्यवस्था, स्वतःचं घर सावरायला प्रयत्न करेल, पण याचा भारत अमेरिका संबंधांवर एक सकारात्मक परिणाम होईल आणि एकूणच या सोशल डिस्टन्सिंग पाळून हे दोन देश अधिक जवळ येतील या संकट काळात आणि त्याच्यानंतर, याचं तुला वाटतं? मी ट्रॅक टू डिप्लोमसीचा खूप मोठा समर्थक आहे. माझं असं स्पष्ट मत आहे, की सरकार ज्याचं काम करायचंय ते करेल, पण जे नागरिक दोन एकमेकांच्या देशात राहतात ते सुद्धा एक प्रकारे अँबॅसेडर आहेत आणि आपण आपलं काम समाजात पूर्णपणे हे केलं पाहिजे. जर का आम्ही एखादं काम चांगलं करतो, तर आज भारताची इमेज इथे स्वच्छ व्हायला, चांगली व्हायला मदत होते. तर आणि हे होतच आहे. तुम्ही हावडी मोदीचं उदाहरण बघा. 69,000 लोक ह्युस्टनला आले होते आणि त्याची जाहिरात पूर्ण अमेरिकाभर झाली होती. दोन राष्ट्राध्यक्ष एका वेळेला स्टेजवर होते आणि या गोष्टी सावकाश सावकाश बिल्ड होत आहेत. भारतीय लोक हा वेगळ्या डिस्कशनचा मुद्दा आहे, पण भारतीय लोक थिंक टँक बनवत आहेत, भारतीय लोक वेगवेगळे लॉबी ग्रुप बनवत आहेत, सरकारपर्यंत पोहोचतात. तर ट्रॅक टू डिप्लोमसी ही खूपच स्ट्रॉंग होतीये दिवसेंदिवस आणि पुढच्या 10 वर्षात ती अजून स्ट्रॉंग होईल. मला वाटतं फक्त कोविड-19 नाही, पण जे मागच्या 10-15 वर्षापासून एफर्ट चाललेत त्याचा खूप सकारात्मक परिणाम भारत अमेरिका संबंधावर पुढच्या 10 वर्षात दिसणार आहे. धन्यवाद किरण. तुम्ही म्हणताय तसंच हो आणि लवकरात लवकर जग ह्या कोविड-19च्या सावटाखालून बाहेर निघू आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मरगळलेली अर्थव्यवस्था आणि मोडलेली आयुष्य आहेत ती सगळी पुन्हा आपल्या पायावर उभी राहत अशी अपेक्षा करूया. MS48ला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच पुन्हा एखाद्या दुसऱ्या विषयावर तुमच्याशी संवाद साधता येऊ ही अपेक्षा. धन्यवाद. गुड नाईट. धन्यवाद.